नमस्ते मंडळी, चला आज एक पर्यटन करूया. आणि समोरचं नाव वाचल्यानंतर तुमच्या लक्षातच आलेलं असेल का मी आज तुम्हाला मॅप्रो गार्डन दाखवणार आहे. आपण लोणावळ्यामध्ये आल्यानंतर आपल्यासाठी एक मस्तपैकी एक टुरिस्ट डेस्टिनेशन नव्यानेच तयार झालेलं मॅप्रो गार्डन आज आपण पाहणार आहोत. लोणावळ्याला आल्यानंतर एक संध्याकाळ आपली इथे छानपैकी जाऊ शकते आणि मॅप्रोची खूप सारी प्रॉडक्ट्स म्हणजे कंपनी शोरूम असल्यामुळे आपल्याला इथे स्वस्त दरात आणि छानपैकी ॲम्बियन्समध्ये आपल्याला ती खरेदी करता येऊ शकतात. अत्यंत सुंदर नीटनेटकं आणि खिशाला परवडेबल असं मॅप्रो गार्डनचं हे लोणावळ्यामधील आउटलेट. आणि लोणावळ्यामध्ये आल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं जेली जॅम स्वीट जर घ्यायचं असेल तर आपल्यासाठी एक छानपैकी हा एक पर्याय आहे. समोरच आपल्याला टेस्ट काउंटर दिसते आणि इथे वेगवेगळे प्रकारचे फ्लेवर्ड आपण टेस्ट करू शकतो. खूप मोठ्या प्रमाणावरती जेली जॅम स्वीट्स इथे विकली जातात, तयार केली जातात आणि त्याच्यासाठी एक भव्य दिव्य असं एक दालन मॅप्रोचं आपल्यासाठी उभं करण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट, जेली, जॅम आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवर्डमधले जॅम आपल्याला इथे खायला भेटतात, विकत घ्यायला भेटतात. एक भलं मोठं असं मॅप्रोचं शोरूम. जागोजागी आपल्याला या असे प्रकारचे टेस्टसाठी काउंटर आपल्याला इथे बघायला भेटतील. इथे आल्यानंतर आपल्याला मॅप्रोमध्ये जे प्रॉडक्ट तयार केले जातात त्याचे छोट्या प्रमाणात आपल्याला इथे टेस्ट करता येऊ शकते. याच्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं चार्जेस देण्याची गरज नाही आहे. आवडल्यानंतर आपण खरेदी करू शकतो. नुकतंच आपण इथे कैरीचं आणि पेरूचं चॉकलेट ट्राय केलं, अत्यंत सुंदर होतं. आकर्षक अशा पॅकिंगमध्ये इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स आपल्याला इथे घेता येतात. समोरचं जे काउंटर बघतो इथे आपण फ्रूट काउंटर आहे. इथे कुठल्याही बॉक्समध्ये आपल्याला सगळे फ्रूटचे स्वाद आपल्याला चाखायला भेटतील. अतिशय रुचकर, तोंडाला पाणी आणणारे चॉकलेट्स. नजर जाईल तिकडे निवळ चॉकलेट्सच चॉकलेट्स. आणि याच्याबरोबरीनं आता मी तुम्हाला मॅप्रोचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही मॅप्रो गार्डनला गेल्यानंतर मॅप्रो गार्डनला एक छानपैकी एक गार्डन असतं, त्यांची स्वतःची एक फॅक्टरी असते. तर आता आपण अशाच मॅप्रो गार्डनला भेट देण्यासाठी जाणार आहोत. समोरचा एरिया बघितला का तुमच्या लक्षातच येईल. सुंदर नेटनेटकं आणि सुंदर असं गार्डन. लहान मुलांसाठी एक धमाल. नुकताच पावसाळा संपून गेला आहे. वातावरणामध्ये आल्हाददायक असं वातावरण. आणि आता मी तुम्हाला त्याच रिसॉर्टचं एक छानसा असं एक डेस्टिनेशन तुम्हाला दाखवणार आहे. ते म्हणजे इथे असलेला एक कृत्रिम असा वॉटरफॉल. या तलावामध्ये रंगीबेरंगी असे मासे सोडलेले आहेत. समोरच आपल्याला ते पाहायला भेटतील. आणि हा एक आर्टिफिशियल वॉटरफॉल आपल्यासाठी. थोड्या वेळाने यामध्ये पाण्याचा फ्लो येतो आणि आपल्यासमोर एक भला मोठा असा एक वॉटरफॉल तयार होतो. मॅप्रोचं एक वैशिष्ट्य. आपली एक संध्याकाळ इथे छान जाऊ शकते.
साधारण 1 एकरवरती असलेलं मॅप्रो गार्डन आणि त्याचा हा विहंगम असा परिसर. मागच्या साईडला मॅप्रोचं हॉटेल, त्यांचं प्लेग्राऊंड असा एरिया आहे. आणि डोंबिवलीवरून आलेले खास आपले पर्यटक शुभांगी वाळुंज